नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आपणा सर्वांना तथागत बुद्धांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि ही बुद्ध पौर्णिमा त्रिविध पौर्णिमा, त्रिविध जयंती म्हणून साजरी केली जाते। आजच्याच दिवशी असं मानलं गेलेलं आहे की सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांना बोधीची प्राप्ती झाली आणि आजच्याच दिवशी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। मित्रांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। पौर्णिमेशी तथागत बुद्धांच्या जीवनाचा हा अतूट असणारा संबंध आहे। दुसरी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की एका सामान्य माणसानं, एका मनुष्यानं प्रबुद्ध अवस्था प्राप्त केली। ज्याप्रमाणे कलेकलेनं चंद्र वाढतो, ज्याप्रमाणे कलेकलेनं चंद्र वाढून पौर्णिमे दिवशी तो पूर्ण होतो, त्याच पद्धतीनं मानवी जीवनाची पूर्णता प्राप्त केलेले तथागत आपल्यासाठी त्या चंद्रासारखेच आहेत। म्हणून पौर्णिमा आणि चंद्र यांचं, पौर्णिमा आणि तथागत बुद्ध यांचं या प्रकारचं नातं आपण पाहतो। सिद्धार्थ गौतमाचा जन्म निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाला। लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झाला। ते राजपुत्र असताना सुद्धा घरी जन्म न होता एका निसर्गामध्ये, शांत निसर्गामध्ये त्यांचा जन्म झाला। जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला, ग्रहत्याग केल्यानंतर त्यांना जी बोधी प्राप्त झाली ती पिंपळ वृक्षाखाली झाली, तीही निसर्गाच्या सानिध्यामध्ये, आणि शेवटी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही कुशीनगरला 2 शाल वृक्षांच्या खाली निसर्गामध्ये। हा महामानव निसर्गाशी किती एकरूप झाला असेल याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे। आज आपण या बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत बुद्धांची सामाजिक क्रांती समजून घेणार आहोत। मी सूत्र रूपानं काही सामाजिक क्रांतीचे पैलू आपणासमोर ठेवणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की तथागत बुद्धांच्या काळामध्ये वैदिक व्यवस्था जी आहे ती अतिशय सक्षम होती। वेद प्रामाण्य, चातुर्वर्ण्य, यज्ञयाग, कर्मकांड, धर्माच्या नावावरती असणाऱ्या जे भिंती आहेत त्या वाढलेल्या होत्या। आणि अशा कालावधीमध्ये श्रमण परंपरेतला हा महामानव जन्माला आला। आणि आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये 2 परंपरा आहेत। एक श्रमण परंपरा आहे, एक ब्राह्मण परंपरा आहे। एक समतेची परंपरा आहे तर एक विषमतेची परंपरा आहे। समतेच्या परंपरेमध्ये तथागत बुद्ध आपल्याला माहित आहे की जन्माला आलेले आहेत। आणि मग त्यांच्या काळामध्ये ज्या काही समाजामध्ये अनिष्ट रूढी होत्या, अनिष्ट परंपरा होत्या, ज्या चुकीच्या मिथ्याधारणा होत्या, कल्पना होत्या, त्या नष्ट करण्याचं काम तथागत बुद्धांनी केलेलं आहे। आपण सूत्र रूपानं या गोष्टी समजून घेणार आहोत। पहिली गोष्ट आपण समजून घेऊया, वर्ण व्यवस्था जी होती। ब्राह्मण लोक असे म्हणत होते की चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे ती आदर्श अशी व्यवस्था आहे। बुद्धांनी या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेला नकार दिलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जन्माने कोणी शूद्र होत नाही किंवा जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, कर्मानेच माणूस शुद्ध होतो आणि कर्मानेच व्यक्ती ब्राह्मण बनतो। म्हणजे जन्माधिष्ठित जी परंपरा आहे ती तथागत बुद्धांनी नाकारलेली आहे। पशु पक्ष्यांमध्ये जाती असतात, वृक्षामध्ये, कीटकांमध्ये जाती असतात, पण माणसात जाती नसतात, हा तथागत बुद्धांचा सिद्धांत होता। एकदा अश्वलायन ब्राह्मणासोबत तथागतांचा संवाद झाला आणि त्या संवादामध्ये अश्वलायन ब्राह्मणाला तथागतांनी म्हटलेलं होतं की तुम्ही ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजता। ते तथागत म्हणतात की मला एक गोष्ट सांग की ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती होत नाहीत का? तर त्या ऋतुमती होतात, त्या गर्भवती होतात, त्या प्रसूत होतात आणि त्यांच्या उदरातून मुलाचा जन्म होतो, त्या मुलाला ते स्तनपान देतात। त्याचप्रमाणे इतर स्त्रिया सुद्धा याच पद्धतीनं ऋतुमती होतात, त्या गर्भवती होतात, प्रसूत होतात, मुलाला जन्म देतात। ब्राह्मण मनुष्य सुद्धा आईच्याच पोटातून जन्म घेतो, त्या योगे तो सगळ्या माणसांसारखाच आहे, तो काही वेगळा नाही। ही तथागतांची भूमिका होती। ते पुढे म्हणतायत की समजा क्षत्रिय मुलगा असेल आणि ब्राह्मण मुलगी असेल तर दोघांच्या एकत्र येण्यानं जे जन्माला येईल ते मूल त्याला क्षत्रिय म्हणणं शक्य आहे आणि ब्राह्मणही म्हणणं शक्य आहे, पण ते मनुष्य असतं। पण
जर घोडा आणि गाढव एकत्र आले तर त्यांच्यापासून जे शिंगरू जन्माला येईल त्याला मात्र घोडाही म्हणता येत नाही, गाढवही म्हणता येत नाही, त्याला खेचर म्हटलं जातं. हा संवाद बुद्धांनी केला, हा युक्तिवाद बुद्धांनी करून हे समजून सांगितलं की सगळे मनुष्य मात्र समान आहेत. हे जे भेद केलेले आहेत, हे भेद मनुष्यानं केलेले आहेत, हे भेद आपण नाकारले पाहिजेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, बुद्धांच्या आयुष्यामध्ये अनेक वैदिक पंडित, अनेक ब्राह्मण लोक, अनेक विषमतेचे पुरस्कर्ते त्यांच्याशी वाद घालायला आले, त्यांच्याशी संवाद साधायला काही लोक आले. बुद्धांनी अतिशय शांत पद्धतीनं युक्तिवाद केलेले आहेत, हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. सोनदंड नावाचा त्या काळातला एक प्रसिद्ध ब्राह्मण होता. अनेक ब्राह्मण शिष्य त्याच्या हाताखाली होते. तथागत बुद्ध त्यांच्या जवळ त्यांच्या गावी गेलेले असताना अनेक ब्राह्मण लोक तथागतांना नमस्कार करायला, वंदन करायला, त्यांच्याशी बोलायला जात असताना सोनदंड ब्राह्मणही त्यांच्यासोबत गेला. आणि तिथं गेल्यानंतर तथागतांच्या मध्ये आणि सोनदंड ब्राह्मणांच्या मध्ये तिथं एक संवाद झाला. आणि हा संवाद आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तथागतांनी चर्चेच्या सुरुवातीला सोनदंड ब्राह्मणाला विचारलं की ब्राह्मण्याच्या कसोट्या काय आहेत. कोणत्या गोष्टी असतील तर माणूस श्रेष्ठ बनतो, कोणत्या गोष्टी असतील तर माणूस उच्च बनतो, कोणत्या गोष्टी त्याच्याजवळ असतील तर तो ब्राह्मण बनतो. तेव्हा सोनदंड ब्राह्मणांनी ब्राह्मण्याच्या कसोट्या सांगितल्या. त्या कसोट्या अशा होत्या, 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. सोनदंड म्हणाले की जो श्रेष्ठ पुरुष आहे तो आई वडिलांच्याकडून निर्दोष असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यानं 3 वेदांचा अभ्यास केलेला असला पाहिजे, त्याचं रूप सुंदर असलं पाहिजे, तो शीलयुक्त असला पाहिजे आणि तो पांडित्यानं, प्रज्ञेनं युक्त असला पाहिजे. तथागतांनी सोनदंडाला प्रश्न केला की या 5 गोष्टींपैकी एक गोष्ट काढता येईल का? एखादी गोष्ट काढली तरी तो माणूस श्रेष्ठ किंवा ब्राह्मण ठरू शकेल का? तर सोनदंड म्हटला, बरोबर आहे, एक गोष्ट जरी काढली तरी तो माणूस श्रेष्ठ ठरू शकतो. मग ती गोष्ट कोणती? तेव्हा सोनदंड म्हणाला की देखणं रूप नसेल तरी चालेल, त्याचा रंग चांगला नसेल तरी चालेल, वर्ण चांगला नसेल तरी चालेल, पण त्यानं वेदांचा अभ्यास केलेला असला पाहिजे, आई वडिलांच्याकडून तो निर्दोष असला पाहिजे, तो शीलवान पाहिजे आणि तो प्रज्ञावान पाहिजे. पुन्हा तथागतांनी उलट प्रश्न केला, आणखी कोणती एखादी गोष्ट काढली तरी तो व्यक्ती ब्राह्मण बनू शकेल, श्रेष्ठ बनू शकेल. तेव्हा तथागतांनी सांगितलं, तेव्हा सोनदंडाने सांगितलं, वेदांचा अभ्यास नसेल तरी चालेल, पण तो आई वडिलांच्याकडून निर्दोष असला पाहिजे जन्मानं आणि तो शील आणि पांडित्यानं युक्त असला पाहिजे. त्यानंतर आणखी तथागत म्हणतायत की आणखी यामधली कोणती एखादी गोष्ट काढावी की तरी माणूस श्रेष्ठ ठरू शकेल. तेव्हा सोनदंड म्हणाले की तो आई वडिलांच्याकडून निर्दोष नसला तरी चालेल, म्हणजे विशिष्ट एका जातीतून आलेला नसला तरी चालेल, पण तो शील आणि पांडित्यानं युक्त असला पाहिजे. आणि असं जेव्हा सोनदंड म्हणाला तेव्हा त्याच्यासोबत जे चर्चा करायला अनेक ब्राह्मण लोक गेलेले होते ते अस्वस्थ झाले आणि ते सोनदंडाला म्हणाले की तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही तर सिद्धार्थ गौतमाचीच भाषा बोलू लागलात, तुम्ही तर आपल्या मूळ तत्वज्ञानावरतीच घाला घालू लागलात. तेव्हा सोनदंडाने त्यांच्याकडे पाहिलं. तथागत म्हणाले की सोनदंड ब्राह्मणापेक्षा अधिक हुशार कोण असेल, अधिक ज्ञानी कोण असेल तर त्यानं माझ्याशी चर्चा करावी. तेव्हा सोनदंड म्हणाले, भंते तुम्ही थांबा, मीच यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्याकडे वळून सोनदंड म्हणाले की हे बघा, इथं अंगक नावाचा माझा भाचा माझ्या सोबत आलेला आहे. त्याचं रूप पाहिलं तर तो सिद्धार्थ गौतमाशिवाय दुसरा कोणता त्या रूपाचा नाही. तो वेदांचा पंडित आहे, तो आई वडिलांच्याकडून निर्दोष आहे. आणि समजा असा असताना, तो अंगक अशा प्रकारचा असताना सुद्धा जर तो प्राणी हत्या करू लागला, तो चोरी करू लागला, तो व्यभिचार करू लागला, तो मादक पदार्थांचं सेवन करू लागला, तो खोटं बोलू लागला, तर त्याच्या आई वडिलांच्याकडून आलेलं निर्दोषत्व काय करणार आहे, त्याचा वेदांचा अभ्यास काय करणार आहे. त्यामुळं वेद प्रामाण्य जरी नसेल, वेदांचा अभ्यास जरी नसेल, देखणं रूप जरी नसेल किंवा आई वडिलांच्याकडून निर्दोषपणा जरी नसला तरी शील आणि पांडित्य असेल तर तो माणूस श्रेष्ठ ठरू शकतो. हे ऐकल्यानंतर, सोनदंडाचं हे विधान ऐकल्यानंतर सगळे ब्राह्मण शांत बसले. आणि तेव्हा पुन्हा बुद्धाने एक प्रश्न केला, शील आणि पांडित्य या गोष्टींनी माणूस श्रेष्ठ बनतो. तेव्हा सोनदंड म्हणाले की या 2 गोष्टींमधील कोणतीही गोष्ट काढता येणार नाही. माणूस शीलवान असावा आणि तो प्रज्ञावान असावा, या 2 कसोट्या आहेत की माणूस श्रेष्ठ बनतो. आणि मग तथागत बुद्धांनी स्मित केलं. हेच तथागतांना अपेक्षित होतं. माणूस जन्माला कुठं येतो, त्याचं रूप कसं आहे, तो
निर्दोष आई वडिलांच्याकडून जातीनं निर्दोष आहे की नाही याच्यापेक्षा तो शीलवान आणि पांडित्यपूर्ण असेल तर तो माणूस श्रेष्ठ असू शकतो. या प्रकारचे युक्तिवाद तथागत बुद्धांनी केल्याचे आपल्याला दिसतात. तथागतांच्या भिक्खू संघामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की अनेक नद्यांचं पाणी जसं समुद्राला मिळतं आणि समुद्राला मिळाल्यानंतर त्या पाण्याची चव बदलते, ती एकच चव बनते, लवणाची किंवा खारट अशी चव बनते. त्या प्रकारे विविध वर्णातून विविध पंथातून लोक जे येतात ते भिक्खू बनल्यानंतर त्यांची जुनी ओळख पुसली जाते आणि त्यांची नवी ओळख बनते. ती ओळख असते श्रमण म्हणून. आणि म्हणून तथागतांच्या संघामध्ये शूद्रातिशूद्रांपासून उच्चवर्णीय ब्राह्मणांपर्यंत अनेक लोक बुद्धांच्या संघामध्ये सामील झाले आणि त्यांनी समतेचा विचार स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 2 उदाहरणं फक्त मी या ठिकाणी देणार आहे. एक आहे उपालींचं उदाहरण. उपाली नावाचा शाक्यांचा एक नोकर होता. त्यांचे केस कापणे वगैरे हे कामं करायचा. आणि तथागत बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर अनेक लोक बुद्धांच्याकडे जाऊ लागले, शिक्षण घेऊ लागले. तेव्हा त्या शाक्यांच्या तथागतांच्या सिद्धार्थ गौतमांच्या चुलत भावांनाही असं वाटलं की आपणही जावं आणि तथागतांच्याकडे जाऊन भिक्खू बनावं. ते सोबत जाताना या उपालीला घेऊन गेले आणि विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर ते उपालीला म्हणाले की आमची राजवस्त्र आणि आभूषण आणि अलंकार तू घे आणि तू आपला परत जा, तू कपिल वस्तूला परत जा. हा उपाली निम्म्या रस्त्यापर्यंत आला आणि आल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की इतकं सगळं धन संपत्ती ज्याच्यासाठी आपलं आयुष्य आपण खर्ची घालतो, ही सगळी धन संपत्ती आभूषण सोडून हे शाक्यपुत्र चाललेले आहेत. आणि हे शाक्य हे अधिक क्रूर आहेत, रागीट आहेत. त्यांना असं वाटेल की मी या 6 जणांना मारलं, त्यांचं साहित्य घेऊन आलोय म्हणून मलाही मारून टाकतील. या विचारानं त्या उपालीने असा विचार केला की ज्या अर्थी हे परिव्रजा घेत आहेत त्या अर्थी या धनापेक्षा काहीतरी विशेष गोष्ट तिथं असणार आहे. म्हणून ते जे धनाचं कपड्यांचं गाठोडं होतं ते उपालीने तिथंच फेकून दिलं. ज्याला सापडेल त्यानं ते घेऊन जावं असे म्हटले. आणि ते उपाली पुन्हा या 6 भावांच्या सोबत, सिद्धार्थ गौतमांच्या 6 भावांसोबत तथागतांच्याकडे ते आले. तिथं आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की तथागत बुद्धांचा प्रभाव इतका पडलेला होता शाक्यांवरती आणि इतर लोकांच्यावरती. हे शाक्य लोक अतिशय वर्णाभिमानी होते. जातीचा, त्यांच्या वर्णाचा अतिशय अहंकार भरलेले हे शाक्य लोक होते. पण तथागतांचा प्रभाव इतका होता की उपाली आल्यानंतर त्या 6 जणांनी तथागतांना अशी विनंती केली की आमच्या अगोदर या उपालीला तुम्ही संघामध्ये सामील करून घ्या. आणि तथागतांनी सुरुवातीला उपालींना संघामध्ये सामील करून घेतलं आणि त्या 6 भावांना नंतर सामील करून घेतलं. याचा परिणाम असा झाला की जो उपाली शाक्यांचा नोकर होता, त्यांना हवं नको ते पाहत होता, त्यांच्या पाठीमागं फिरत होता, तो उपाली या शाक्य 6 भावांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरला, श्रेष्ठ बनला, श्रेष्ठ भिक्खू बनला, ज्येष्ठ भिक्खू बनला. ते शाक्य जे तथागतांचे भाऊ होते ते कनिष्ठ भिक्खू बनले. याचा अर्थ असा झाला की तो उपाली त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं आता हे लोक त्याला नमस्कार करू लागले. त्यांच्या जातीचा, त्यांच्या वर्णाचा अहंकार गळून पडला. आणि उपालींनी ही संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलं. तथागतांच्या काळामध्ये ते विनयाचे प्रमुख होते. आणि आपल्याला माहित असेल तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तथागतांच्या विचारांचं संकलन केलं गेलं. त्यामध्ये सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे. या 2 पिटकांचं संगायन केलं गेलं, एकत्रीकरण केलं गेलं. त्या विनय पिटकाचं एकत्रीकरण करताना महाकाश्यपांनी उपालींना प्रश्न विचारले आणि उपालींनी ती उत्तरं देऊन त्या विनय पिटकाचे एकत्रीकरण केलं गेलं. तथागतांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्या विनयाचे प्रमुख हे उपाली होते. म्हणजे हे विनय पिटक जे आहे ते एक प्रकारे भिक्खूंचं संविधान आहे. हेच उपाली हे नाभिक जातीतले होते, त्या वर्णातले होते. ते जर वैदिक व्यवस्थेमध्ये राहिले असते तर वेदांचा शब्द सुद्धा कानावर पडावा अशी स्थिती नव्हती. पण ते तथागतांच्याकडे आल्यामुळं एक संविधान, भिक्खूंचं जे संविधान आहे ते संविधान निर्मिती करायचं काम उपालींच्या हस्ते झालं. इतकी उंची उपालींनी गाठली. ही माणसं तथागतांनी उभी केली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माणसांना एक अत्युच्च रूप देण्याचं काम तथागत बुद्धांनी केलं. दुसरं उदाहरण याच प्रकारचं आहे. सुनीत नावाचा एक सफाई कामगार होता. लोक त्याचा विटाळ मानायचे. तो सुनीत स्वतः असं लिहितो की लोक माझा तिरस्कार करायचे, माझी निंदा करायचे आणि मीही स्वतःला कमी समजायचो. मी एक वेळ जेवायचो आणि गरीब होतो. लोक माझा तिरस्कार करायचे. आणि एके दिवशी महाकारुणिकाला मी पाहिलं आणि त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विनंती केली की मला तुम्ही संघामध्ये घ्या. तेव्हा बुद्धांनी
त्या सुनीताला ये भिक्खू म्हटले आणि त्याची उपसंपदा झाली। ही अतिशय क्रांतिकारी घटना होती। सुनीताच्या बाबतीत तथागत बुद्धांनी बाकीचे सगळे सोपस्कार बाजूला ठेवले, फक्त ये भिक्खू म्हटले आणि सुनीताला आपल्या संघामध्ये घेतला। हा सुनीत आपल्या कष्टानं, आचरणानं, शीलानं, ज्ञानानं इतक्या उंचीवरती गेला की त्या काळी समाजामध्ये जे प्रतिष्ठित लोक मानले जात होते, राजे लोक मानले जात होते, ते लोक त्या सुनीताला नमस्कार करू लागले। आणि ग्रंथांमध्ये अशी वर्णन आहेत, जेव्हा हे लोक त्या सुनीताला नमस्कार करतायत तेव्हा तथागत एक स्मित करतायत। हे तथागतांना अपेक्षित होतं, अशी समाज व्यवस्था अपेक्षित होती की सर्वसामान्य कुटुंबामधून येऊन सुद्धा हे लोक उंचीला जातील। कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे यापेक्षा, कोणत्या वर्णात जन्माला आलेला आहे यापेक्षा, तो दिसतो कसा यापेक्षा, त्याचं ज्ञान किती आहे, त्याचं शील कसं आहे, त्याची करुणा कशी आहे, या गोष्टीला तथागत बुद्धांनी महत्व दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तथागत बुद्धांच्याकडे शाक्यांचा एक मंत्री आला आणि तो म्हटला की तुमच्या वडिलांना तुम्हाला पाहायची इच्छा आहे तर तुम्ही कपिलवस्तूला या। आणि त्यांची विनंती मान्य करून तथागत बुद्ध कपिलवस्तूला गेले। कपिलवस्तूला गेल्यानंतर गावामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते पिंडपातासाठी गावाच्या कडेला जी घरं आहेत त्या घरांमध्ये ते गेले। पिंडपात म्हणजे अन्नग्रहणाची पद्धती, पात्र हातामध्ये घेऊन लोकांच्या दारामध्ये जाऊन उभा राहणं, ही गोष्ट सुद्धा अतिशय क्रांतिकारी होती। ब्राह्मण वर्णातून, क्षत्रिय वर्णातून, शूद्र वर्णातून जे लोक संघामध्ये आलेले आहेत, वैश्य वर्णातून जे लोक संघामध्ये आलेले आहेत, असे लोक मुंडन करून, काशा वस्त्र परिधान करून सर्वसामान्य माणसांच्या दारामध्ये जेव्हा ते उभे राहत असतील त्यावेळेला त्यांच्या वर्णाचा अहंकार, जातीचा अहंकार किती गळून पडला असेल याची कल्पना आपण करतो। कपिलवस्तूच्या राजांना, शुद्धोधनांना ही माहिती कळाली की त्यांचा मुलगा आलेला आहे, तो दुसऱ्यांच्या दारामध्ये हे तथागत बुद्ध थांबलेले आहेत अन्नग्रहण करण्यासाठी। ती पिंडपाताची पद्धती होती, पण शुद्धोधनांना असं वाटलं की माझा मुलगा भीक मागत आहे लोकांच्या दारामध्ये, आणि ते तातडीनं महालातून आले, रथातून आले आणि ते येऊन तथागतांच्या जवळ थांबतायत आणि म्हणतायत की तुमच्या भिक्खू संघाला अन्नदान देऊ शकू इतकी आमची पात्रता नाही का? तुम्ही अशी लोकांच्या दारामध्ये जाऊन अन्न का ग्रहण करत आहात, ही भिक्षा का ग्रहण करत आहात, हा पिंडपात का ग्रहण करत आहात? तेव्हा शुद्धोधनाने एक वाक्य फार महत्वाचं सांगितलं सिद्धार्थांना, की ते म्हणताय की तुम्ही राजवंशातले आहात आणि तुम्ही राजवंशातले असल्यामुळं अशा प्रकारे तुम्ही लोकांच्या दारामध्ये थांबून अन्न घेऊ नका। तेव्हा तथागत बुद्धांनी शुद्धोधनांना सांगितलं, महाराज, राजवंश हा तुमचा वंश आहे, पण मी बुद्ध वंशाचा आहे, बुद्ध वंश हा आमचा वंश आहे आणि बुद्ध वंशाच्या परंपरेनुसार आम्ही या प्रकारे पिंडपात ग्रहण करतो। बघा, क्षत्रिय कुळातून हा माणूस बुद्ध बनला आणि बुद्ध बनल्यानंतर स्वतःच्या जातीचा अहंकार तथागतांचा निघून गेला, स्वतःच्या वर्णाचा अहंकार निघून गेला, राजपुत्र असल्याचा अहंकार निघून गेला आणि ते सामान्य एक श्रमण म्हणून लोकांच्या समोर आले। जातीच्या, वर्णाच्या आणि या राजपदाच्या बाहेर जाऊन एक समतावादी, स्वतःला ते समतावादी त्यांनी बनवलं आणि लोकांच्या पर्यंत तो आदर्श पोहोचवला। अशा प्रकारे जाती व्यवस्थेचं, वर्ण व्यवस्थेचं खंडन तथागतांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती। आपण पाहतो स्त्रियांनी निर्वाणाच्या मार्गामध्ये यायचं नाही, स्त्रियांनी संन्यास घ्यायचा नाही, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल करावं, अशी व्यवस्था असणाऱ्या काळामध्ये तथागत बुद्धांनी भिक्खुनी संघामध्ये स्त्रियांना स्वीकारलं, त्यांना ज्ञानाचे अधिकार आहेत या प्रकारची मांडणी तथागत बुद्धांनी केली। एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एक सोमा नावाची भिक्खुनी होती आणि सोमा नावाची भिक्खुनी जंगलामध्ये थांबलेली असताना तिथं एक मार आला आणि तो मार असं म्हणतो की जे स्थान ऋषींना प्राप्त करता येतं ते स्थान तुम्हा स्त्रियांना प्राप्त करता येत नाही। तुमच्या स्त्रियांची अक्कल ही 2 बोटांनी एवढी असते, द्विअंगुली प्रज्ञा असं त्याला म्हटलं गेले। 2 बोटा इतकी तुमची स्त्रियांची अक्कल असताना तुम्ही या निर्वाणाच्या मार्गाकडे कशाला लागलात? हा मार्ग ऋषींच्यासाठी आहे, स्त्रियांच्यासाठी नाही, कारण तुमची अक्कल 2 बोटांची आहे। आणि या वेळेला ती सोमा भिक्खुनी फार सुंदर उत्तर देते त्या माराला। ती म्हणते, चित्त सुस्थितीत असताना, धम्माची सम्यक विपश्यना घडलेली असताना स्त्रीत्व अथवा पुरुषत्व काय करणार आहे? ज्याला असं वाटतं की मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे असं ज्याचं भान असतं, अशी ज्याची आकलन क्षमता असते, अशांना तू जाऊन सांग मी स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या पलीकडे गेलेली आहे।
ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. तर या गोष्टीमध्ये दोन बाबी दिसतात. एक, तत्कालीन लोकांची मानसिकता काय होती की स्त्रियांची अक्कल 2 बोटांनी एवढी असते, म्हणजे भात शिजलाय की नाही पाहतात की नाही स्त्रिया, म्हणजे ते भात शिजलाय की नाही पाहायसाठी 2 बोट वापरतात, तेवढीच त्या स्त्रियांची अक्कल असते. त्यांनी ज्ञानाच्या मार्गामध्ये येऊ नये. पण तथागतांच्या संघामध्ये सामील झाल्यामुळं ही सोमा भिक्खुनी त्याला निर्भयपणे उत्तर देते माराला. आणि दुसरी गोष्ट म्हणते, स्त्रीत्व आणि पुरुषत्व काही कामाचं नाही, मी त्याच्या पलीकडे गेलेले आहे. धम्माच्या मार्गामध्ये आल्यानंतर स्त्रीत्व आणि पुरुषत्व गळून पडतं, एक स्वतंत्र माणूस बनतो, एक स्वतंत्र व्यक्ती बनतो, जो निब्बाणाला पोचलेला असतो. ही क्रांती तथागत बुद्धांनी केल्याची आपल्याला दिसते. त्या काळामध्ये 73 भिक्खुनींनी आपली मनोगत लिहिलेली आहेत की ते त्या बुद्धांच्या संघामध्ये कशा प्रकारे आल्या, त्यांचं पूर्वजीवन कसं दुःखमय होतं, बुद्धांकडे आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे सुख आलं, कशा प्रकारे त्यांनी निर्वाणाची प्राप्ती केली, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आज उपलब्ध आहे. जगातलं सगळ्यात प्राचीन साहित्य आहे स्त्रियांच्या मुक्तीचं, ते आहे थेरीगाथा. आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की वैदिकांनी बुद्धांच्या वरती आरोप घेतले, बुद्धांची बदनामी करायचा प्रयत्न केला. संन्यासी ज्या स्त्रिया होत्या त्यांना त्यांनी गणिका बनवलं, पण तथागतांच्या संपर्कामध्ये आल्यामुळं आम्रपाली सारखी गणिका ती भिक्खुनी बनली. आम्रपाली सारखी गणिका तृष्णेचा मार्ग सोडून निब्बाणाच्या मार्गाकडे आल्याचे आपल्याला दिसतं. एके दिवशी कौशल देशाचा राजा प्रसेनजित बुद्धांशी संवाद करायला आलेला असताना, चर्चा करायला आलेला असताना, एक त्याचा सेवक येतो आणि प्रसेनजिताच्या कानामध्ये सांगतो की महाराज तुम्हाला मुलगी झालेली आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर प्रसेनजितांचा चेहरा काळवंडतो. बघा, एक महासम्राटाचा चेहरा काळवंडतो, म्हणजे मुलगी झाल्यानंतर काहीतरी अघटित घडलं, काहीतरी चुकीचं घडलं अशी धारणा असण्याची तो काळ आहे. त्या काळाची पावलं त्या प्रकारची होती. तथागतांनी हे ऐकल्यानंतर ते प्रसेनजिताला म्हणतायत की राजा, मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका, मुली सुद्धा मुलासारख्या श्रेष्ठ ठरू शकतात. हे बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी सांगितलेलं होतं. आज आपण पाहतो, आज विज्ञान युगामध्ये पाहतो की स्त्री आणि पुरुष हे दोघं एकसारखे आहेत, एकसारखं त्यांचा जीव आहे. हा जो स्त्रीत्व आणि पुरुषत्व आहे याच्या पलीकडे जाऊन ही माणसं आहेत हे स्वीकारलं पाहिजे, ही भूमिका तथागतांनी घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आज आणि ज्ञान जे आहे ते ज्ञान ठराविक लोकांनी ज्ञान घ्यावं, इतरांनी फक्त कामं करावीत, ही भूमिका त्या काळामध्ये असताना तथागत बुद्धांनी एक क्रांतिकारी भूमिका घेतलेली होती. एकदा काय झालेलं होतं, शाल वाटिकेमध्ये तथागत गेलेले होते आणि त्या शाल वाटिकेचा जो प्रमुख होता, इनामदार होता, तो होता लोहितच्या नावाचा ब्राह्मण. त्या लोहितच्या ब्राह्मणाला असं कळालं की तथागत इथं आलेले आहेत. त्यावेळेला त्यानं रोसिका नावाच्या आपल्या नोकराला तथागतांच्याकडे पाठवलं आणि उद्या आमच्याकडे जेवणासाठी या, तुम्ही भोजनासाठी या, असं आमंत्रण द्यायला सांगितलं. तो रोसिका नावाचा नोकर तथागतांच्याकडे गेला आणि तो म्हणाला की आमच्या मालकाने तुम्हाला बोलवलेलं आहे, लोहितच्या ब्राह्मणाने तुम्हाला बोलवलेलं आहे, तर तुम्ही कृपया या. तथागतांनी संमती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्यांना बोलवायला गेला. तेव्हा तथागतांच्या सोबत येताना तो रोसिका तथागतांना असं म्हणाला की माझ्या मालकाची एक मिथ्यादृष्टी निर्माण झालेली आहे. त्यांचं मत असं आहे की ज्या श्रमणाला आणि ज्या ब्राह्मणाला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान त्यांनी इतरांना देऊ नये, कारण एक व्यक्ती दुसऱ्यासाठी काय करणार आहे असा त्यांचा मिथ्या दृष्टिकोन आहे. आणि हे ऐकल्यानंतर हे तथागतांनी ऐकलं. ते गेले, भोजन झाल्यानंतर ते लोहितच्या ब्राह्मणाशी संवाद साधतायत. ते म्हणतायत की लोहितच्या, मी असं ऐकलेलं आहे की तुझा असा दृष्टिकोन आहे की ज्याला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान त्यानं इतरांना देऊ नये, हे खरं आहे का? तेव्हा तो लोहितच्या म्हणाला, होय खरं आहे, एक माणूस दुसऱ्यासाठी काय करणार आहे. तेव्हा तथागत त्याला म्हणतायत की हे बघ, या शाल वाटिकेचा तू इनामदार आहेत, मग तू जर असं ठरवलंस की इथं येणारं जे उत्पन्न आहे हे सगळं उत्पन्न मी एकटाच घेणार, इतरांना काही देणार नाही, तेव्हा तुझ्यावर जे आश्रित असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तू हितकर्ता ठरशील का अहित करता? तेव्हा तो लोहितचे म्हणाला की मी त्यांचा अहित करता आहे असं त्या लोकांना वाटेल. ते दुसरं उदाहरण देतात की या कौशल देशाचा राजा प्रसेनजित आहे आणि प्रसेनजितानं जर असं ठरवलं की मी या देशाचा राजा असल्यामुळं सगळं उत्पन्न जे आहे, सगळा कर जो आहे तो मी एकटाच घेणार, सगळ्याचा उपभोग मी एकटाच घेणार, तेव्हा इथली जी प्रजा आहे, प्रसेनजितावर अवलंबून जे लोक आहेत, त्यांच्या दृष्टीनं तो हितकर्ता ठरेल की अहित करता? तर तेव्हाही लोहितच्या असं म्हणाला की त्यांच्या दृष्टीनं तो राजा अहितकर्ता ठरेल, अकल्याणाचा ठरेल. आणि तेव्हा तथागत लोहितच्याला म्हणतायत की माझं मत हेच आहे
की ज्याला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान त्यानं इतरांना वाटलं पाहिजे. आणि ही गोष्ट 2500 वर्षापूर्वी तथागत सांगतायत की ज्याच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी इतरांना वाटलं पाहिजे. त्यामध्ये स्त्रीत्व पुरुषत्व असा भेद करू नये, त्यामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र असा भेद करू नये, सगळ्यांच्या पर्यंत ज्ञान पोचावं आणि त्या ज्ञानाच्या आधारे लोक मुक्त होतील. आज आपण पाहतो की ज्या ज्या लोकांनी या श्रमण परंपरेतल्या लोकांनी काम केलं समाजासाठी, त्यांनी ज्ञानाचे दरवाजे लोकांसाठी खुले करण्याचं काम केलेलं आहे. आधुनिक काळामध्ये आपण पाहू तर महात्मा फुलेंनी शिकायला सांगितलं, शाळा काढल्या, शाहूराजांनी वसतिगृह बांधलीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका असं सांगितलं. हा तो बुद्धांचा प्रभाव आहे. आणि या मार्गाने जाणारा प्रत्येक व्यक्ती लोकांना ज्ञान देण्यासाठी धडपडणार आहे. ही एक क्रांतिकारी घटना होती की ज्ञान सगळ्यांना वाटलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट होती, यज्ञयाग केले जायचे. यज्ञ केला तर तुम्हाला सुख मिळेल, यज्ञ केला तर तुमच्या जीवनामध्ये बदल होतील, अशा प्रकारची वैदिक परंपरेनं लोकांच्या मनावरती एक ठासून भूमिका ठरवून ठेवलेली होती. यज्ञ हा त्यांच्या सुखासाठी होता, पण ते लोकांना सांगायचे की यज्ञ करा तुमचं कल्याण होईल. आणि यज्ञामध्ये इतकंच नाही तर प्राण्यांची हत्या केली जायची, प्राण्यांचे बळी दिले जायचे. या विरोधातही तथागत बुद्धांनी भूमिका घेतल्याची आपल्याला दिसते. यज्ञातल्या पशुहत्येला त्यांनी विरोध केलेला आहे. एकदा प्रसेनजितांनी एक यज्ञ घातलेला होता आणि त्या यज्ञामध्ये 500 बैल, 500 खोंड, 500 कालवडी, 500 बोकड, 500 मेंढे युपाला बांधलेले होते. आणि भिक्षू लोक पिंडपाताला गेल्यानंतर त्याने हे पाहिलं की तिथले दास नोकर जे आहेत त्यांना धमकावलेले होते, अश्रू गाळत होते, कारण इतक्या प्राण्यांचा बळी दिला जाणार होता. तेव्हा ते तथागतांच्याकडे येतात आणि तथागतांना सांगतात की प्रसेनजिताच्या राज्यामध्ये अशा प्रकारचा यज्ञ केला जातोय. तेव्हा तथागत म्हटलेले होते की महर्षी जे लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, ते अशा यज्ञाचा पुरस्कार करत नाहीत. ज्या यज्ञामध्ये पशूंची हत्या केली जाते असा यज्ञ आम्हाला मान्य नाही. तथागत म्हणतायत की या भौतिक यज्ञापेक्षा धम्माचा यज्ञ श्रेष्ठ आहे. धम्माचा यज्ञ म्हणजे काय, तर धम्माचे आचरण म्हणजे धम्माचा यज्ञ आहे. आपण शीलवान बनावं, लोकांना त्रास देऊ नये, आपण सदाचारी बनावं, आपल्या मनातील राग जो आहे, लोभ जो आहे, द्वेष जो आहे आणि मनातला अज्ञान जे आहे ते अज्ञान काढून टाकावं, अशा प्रकारचा तो यज्ञ होता. तथागत म्हणतायत की यज्ञामध्ये लाकडं जाळण्यापेक्षा मी लोकांच्या अंतःशक्ती प्रज्वलित करतो, या प्रकारचा यज्ञ त्यांना अपेक्षित होता. हे प्राण्यांचे बळी दिले जात होते. ते काय म्हणतायत तथागत की दुसऱ्याचा जीव पण आपल्यासारखा आहे. म्हणून आपण पाहतो की पंचशिलामध्ये पहिलंच शील त्यांनी दिलेलं आहे, पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. प्राणी हत्येपासून विरत राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. म्हणून मित्रतेचा उपदेश तथागत बुद्धांनी केला. अशा प्रकारच्या यज्ञांचा नकार त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट की इतरांनी कष्ट करावं, इतरांनी काम करावं आणि आपण फक्त त्या लोकांनी केलेल्या कष्टावरती आपली उपजीविका करावी, ही गोष्ट सुद्धा तथागतांना मान्य नव्हती. त्यांनी सम्यक आजीविकेमध्ये आपलं जीवन कशा प्रकारचं जगलं पाहिजे, आपली उपजीविका कशी असली पाहिजे, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठल्याही प्राण्यांची हत्या करू नये, त्यांचा व्यापार करू नये, विषाचा व्यापार करू नये, हत्यारांचा व्यापार करू नये, मद्याचा व्यापार करू नये, मांसाचा व्यापार करू नये, अशा प्रकारची भूमिका तथागतांनी घेतलेली होती. 4 प्रकारच्या संपत्ती असाव्यात असं त्यांनी गृहस्थांच्यासाठी उपदेश करताना सांगितलेल्या होत्या. त्यामधली पहिली जी संपत्ती आहे उत्थान संपदा, प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक घाम गाळून लोकांनी धन मिळवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आरक्ष संपदा, त्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे. तिसरी गोष्ट तथागतांनी सांगितली समजीविता, ज्या प्रमाणामध्ये आपली मिळकत असेल त्या प्रमाणात खर्च केला पाहिजे. आणि चौथी संपत्ती त्यांनी सांगितली कल्याण मित्रता, कल्याण मित्र आपल्याकडे असले पाहिजे, जे आपल्याला सल्ला देतील, चांगल्या मार्गावरती घेऊन जातील, असे लोक आपल्यासोबत असले पाहिजेत. ती सुद्धा एक संपत्ती आहे. आणि याच्या योगे तथागत म्हणतात की लोकांना सुख मिळेल. प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक घाम गाळून जर संपत्ती मिळेल तर संपत्ती असण्याचं सुख मिळेल, संपत्तीचा उपभोग घेण्याचं सुख मिळेल. आणि आपला जो खर्च आहे तो जर आपल्या मिळकतीच्या प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला कर्ज काढावं लागणार नाही, ऋणात नसण्याचं सुख मिळेल. आणि कल्याण मित्र आपल्यासोबत असतील तर आपण निर्दोष जीवन जगू शकतो. या प्रकारे माणूस एक चांगला बनू शकतो, सुखी बनू शकतो. ही तथागतांची भूमिका होती. त्यामुळे कष्ट करणं, प्रयत्नवादाचा पुरस्कार करणं हे तथागतांना अपेक्षित होतं. जे लोक त्या काळामध्ये ज्योतिष सांगायचे, भविष्य सांगायचे, चमत्कार करून दाखवायचे, अशा लोकांची तथागतांनी निंदा केलेली आहे, हे आपण लक्षात घ्यावं. ज्या ज्या गोष्टी विषमतेच्या आहेत
त्या त्या गोष्टी तथागत बुद्धांनी नाकारलेल्या आहेत. त्या काळामध्ये वेद प्रामाण्य हे महत्वाचं होतं. कोणती गोष्ट खरी मानायची तर ती जी वेदांनी सांगितलेली आहे ती गोष्ट आम्ही खरी मानू, जे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ती गोष्ट आम्ही खरी मानू. अशा काळामध्ये एकदा कालाम लोकांना भेटण्यासाठी कालामांच्या प्रदेशामध्ये तथागत गेलेले असताना कालाम लोकांनी तथागतांना प्रश्न केला की आमच्या इथं अनेक लोक येतात, अनेक गुरु येतात, अनेक उपदेश करणारे लोक येतात, अनेक तत्वज्ञानी येतात आणि ते आम्हाला सांगतात की ही आमची शिकवण आहे, ही आमची शिकवण बरोबर आहे, त्यांची शिकवण चुकीची आहे. आणि अशा सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला प्रश्न पडलेला आहे की कोणाचं खरं मानायचं आणि कोणाचं खोटं मानायचं. तेव्हा तथागत तुम्ही सांगा. तेव्हा तथागत बुद्धांनी त्या कालामांना जो उपदेश केला तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याचा तो जाहीरनामा आहे असं भदंतानंद कौसल्यानी यांनी म्हटलेलं आहे. तो आपण समजून घेऊया. तथागतांनी म्हटलेलं आहे की कालामानो, ऐकीव माहितीवरून एखादी गोष्ट स्वीकारू नका. परंपरेतून चालत आलेली आहे म्हणून एखादी गोष्ट स्वीकारू नका. कुणीतरी सांगितलेलं आहे म्हणून गोष्ट स्वीकारू नका. आमच्या म्हणजे पिटकातून बौद्ध धर्मग्रंथातून एखादी गोष्ट सांगितली गेली म्हणूनही स्वीकारू नका. बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारू नका. केवळ तर्काच्या आधारावर, न्यायाच्या आधारावर पटतं म्हणूनही स्वीकारू नका. आपल्या मताला अनुकूल आहे, बोलणाऱ्याचं भाषण आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाऱ्याचं रूप सुंदर आहे म्हणून स्वीकारू नका. किंवा सांगणारा व्यक्ती श्रमण आपला गुरु आहे म्हणूनही स्वीकारू नका असं तथागतांनी सांगितलेलं आहे. मग कधी स्वीकारा? जेव्हा त्या गोष्टी निर्दोष आहेत, जेव्हा त्या गोष्टी लोभाकडे नेणाऱ्या नाहीत, द्वेषाकडे नेणाऱ्या नाहीत, मोहाकडे नेणाऱ्या नाहीत, अकुशल नाहीत, असं जेव्हा ते तुम्हाला पटेल तेव्हा ते तुम्ही स्वीकारा. जेव्हा जाणकार लोक म्हणतील की ही गोष्ट स्वीकारण्यायोग्य आहे तेव्हा तुम्ही स्वीकारा. ही कसोटी बुद्धांनी सांगितली. म्हणून वेदांमध्ये आलेलं आहे म्हणून आम्ही स्वीकारणार नाही, तर आमच्या ज्ञानेंद्रियांच्या वरती ती तपासून पाहू, आमच्या तर्कबुद्धीनं ते तपासून पाहू आणि हिताचं असेल तर आम्ही स्वीकारू. ही क्रांतिकारी गोष्ट बुद्धांनी सांगितलेली होती. शब्द प्रामाण्य नाकारलं, ग्रंथ प्रामाण्य नाकारलं, व्यक्ती प्रामाण्य सुद्धा तथागतांनी नाकारलेलं आहे. अनुभवाला महत्व दिलेलं आहे. हा अनुभव माणसाच्या जीवनाला सुखाकडे घेऊन जातो. ही तथागतांनी केलेली फार मोठी क्रांती होती. त्यांनी आपल्या भिक्खूंना सांगितलेलं होतं की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही चारिका करा. लोकांवर अनुकंपा करण्यासाठी तुम्ही चारिका करा. आणि हा तथागतांचा धम्म काय होता? फार सोपा होता. शीलवान बना. शीलवान बनणं म्हणजे काय? प्राणी हत्येपासून विरत राहा, चोरी करण्यापासून विरत राहा, व्यभिचार करण्यापासून विरत राहा, खोटं बोलण्यापासून विरत राहा आणि मादक पदार्थांचं सेवन करू नका. या प्रकारे आपण शीलवान बनलं पाहिजे. समाधी मार्ग काय होता तथागतांचा? की आपला जो श्वास आहे, येणारा जाणारा श्वास जो आहे तो श्वास पहा, आपल्या चित्ताला पहा, आपल्या वेदनांना पहा, आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांना पहा आणि आपलं मन आपल्या ताब्यात ठेवा. तिसरी गोष्ट सांगितली प्रज्ञेची गोष्ट. आपल्या मनाला शुद्ध करा. हे तथागतांनी सांगितलेलं होतं. शील, समाधी आणि प्रज्ञेचा हा मार्ग दिलेला होता. जगातल्या कुठल्याही धर्माला स्वीकारण्यास जोगा, जगातल्या कुठल्याही माणसाला स्वीकारण्यास सारखा हा मार्ग आहे. कोणतंही पाप करू नका, कुशल गोष्टींचं संपादन करा आणि स्वतःच्या मनाला शुद्ध करा. या प्रकारची शिकवण तथागत बुद्धांनी दिलेली होती. त्यांचा मार्ग हा सद्धम्म आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. आणि या सद्धम्म काय करतो? सद्धम्माचं पहिलं उद्देश बाबासाहेब म्हणतात की मनाची मलिनता दूर करणं हे सद्धम्माचं कार्य आहे. त्याचबरोबर सदाचरणावर आधारित जगाची निर्मिती करणं हा सद्धम्माचा उद्देश आहे. आणि तो सद्धम्म कधी बनतो? बाबासाहेब म्हणतायत त्यानं मैत्रीला उत्तेजन दिलं पाहिजे, त्यानं प्रज्ञेला उत्तेजन दिलं पाहिजे आणि जे सामाजिक अडसर आहेत, माणसामध्ये भेद करणारे जे घटक आहेत ते भेद नाकारले पाहिजेत. तथागत बुद्धांनी माणसातले जे भेद आहेत ते भेद नाकारले. सगळी माणसं समान आहेत. प्रत्येकाला जो इथं जन्माला आलेला आहे तो प्रत्येक माणूस सर्वोच्च अवस्था प्राप्त करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. बुद्धत्वाचं बीज सर्वांच्या मध्ये आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणून आपण पाहतो की तथागतांच्या संघामध्ये ब्राह्मण वर्गातून लोक आले, वैश्य वर्गातून लोक आले, क्षत्रिय वर्गातून लोक आले, शूद्र वर्गातून लोक आले, शूद्रातिशूद्र लोक सुद्धा तथागतांच्या संघामध्ये आले आणि ते एकरूप झाले. त्यांची एकच ओळख होती. त्यांना भंतेच म्हटलं जायचं, त्यांना भिक्षूच म्हटलं जायचं, त्यांना श्रमणच म्हटलं जायचं. ही क्रांती होती. आजच्या घडीला
हा तथागतांचा उपदेश, हा तथागतांचा विचार समाजामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा शब्द न वापरता फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला गेला पाहिजे. कारण प्राचीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा अस्पृश्यता, जातीयता ही जी आहे ही सोशल डिस्टन्सिंगच होतं. ते आपण टाळलं पाहिजे. फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून तथागतांनी स्वतःचा दीप स्वतः बना असं म्हटलेलं होतं. त्यांचं एक वचन प्रसिद्ध आहे, आत्ताही अत्तनो नाथो, आत्ताही अत्तनो गती. व्यक्ती स्वतःच स्वतःचा मालक आहे आणि तो व्यक्ती स्वतःच स्वतःची गती तयार करतो. सुगती किंवा दुर्गती तयार करायचं काम तो व्यक्ती करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की प्रसन्न मनानं आपण कृती केली पाहिजे आणि प्रसन्न मनानं आपण बोललं पाहिजे, म्हणजे आपणही सुखी होऊ आणि इतरही लोकांना सुखी बनवू शकतो. ही तथागत बुद्धांनी केलेली जी क्रांती आहे ती आज आपण या निमित्तानं थोडक्यात समजून घेतलेली आहे. तथागतांनी या देशामध्ये समतेचा एक नवा प्रवाह निर्माण केला. तथागतांनी या देशामध्ये ज्ञानाची एक नवीन परंपरा निर्माण केली. ती परंपरा जपणं म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध पौर्णिमेला आज तथागतांना केलेलं वंदन आहे. ज्या ज्या महामानवांनी तथागतांना आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, ज्या ज्या पुस्तकांनी तथागतांना आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, ज्या ज्या विचारवंतांनी तथागतांना आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्या सर्वांच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करून बुद्धांच्या पावलावरती आपण चालण्याचा प्रयत्न करूया. तथागत बुद्धांचा विचार जर या देशामध्ये रुजला तर या देशातली वर्णव्यवस्था नाहीशी होईल, या देशातली जातीयता नाहीशी होईल, या देशातलं भ्रामक कर्मकांड नाहीसं होईल आणि लोक आनंदी जगतील, लोक समतेनं जगतील, लोकांच्या मध्ये मित्रता निर्माण होईल. आणि ही मित्रता आपल्याला निर्माण करण्यासाठी तथागतांची भूमिका समजून घेणं खूप आवश्यक आहे. या निमित्तानं इतकंच बोलतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा तथागत बुद्धांच्या जयंतीच्या, बुद्ध पौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.